स्वागत करू मैदानात उपस्थित असणाऱ्या सगळ्या क्रिकेट प्रेमी जनतेचं, टेनिस क्रिकेटवर प्रेम करणारे अरुण खान साहेबांच्या कार्याने मात्र हा संपूर्ण परिसरामध्ये आपण 1 वर्ष आमदारकीची पूर्ण झाली आहेत आणि त्यांना मानणारा वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचं देखील स्वागत असणार आहे. शिवसैनिकांचं स्वागत असणार आहे. तमाम मुंबईकरांचं स्वागत असणार आहे. टेनिस क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे चाहते दूर दूरवरून इकडे दाखल झालेत, त्या सगळ्यांचंही स्वागत करू. सेमीफायनल नंबर 2 कडे आपण जाणार आहोत, ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. मुंबईचं जोगेश्वरी उपनगर, जोगेश्वरीचं पश्चिम विभाग, ज्या ठिकाणी वीरा देसाई मार्ग आणि छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुलवर आमदार चषक. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका खेळलाय तिकडे एफर्ट्सला जबाब. हो हो, काय प्रयत्न केला, टाळ्यांचा गजर महेश नानगुडेसाठी होतोय. कॅच जरी नसेल झाली, प्रेक्षकांनी मात्र टाळ्यांचा कडकडाट केलाय. काय एफर्ट्स होते, महेश अक्षरशः बॉलवर अगदी बॉल पकडण्यासाठी घुसले त्या ठिकाणी. प्रयत्न लाजबाब होते. यश नाही मिळालंय, परंतु प्रयत्नांचं कौतुक करावं लागेल. नाव लक्षात ठेवा, महेश नानगुडे. पूल खेळायचा होता, परंतु त्या ठिकाणी महेश नानगुडेचे एफर्ट्स लाजबाब होते. यावेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जगत नाही सक्सेस झाले. डॉट बॉल येतोय. 5 ओव्हरची असणारी ही महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते आणि तमाम मुंबईकर आणि टेनिस क्रिकेटवर प्रेम करणारे, अखंड भारत आणि अखंड टेनिस क्रिकेटची दुनिया, कारण आखाती देशात देखील आपलं टेनिस क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर पाहिलं जातं. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत, मिडॉनला बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आकाश, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर दुहेरी धावसंख्या आली आहे. त्यानंतर जर पाहिलं तर लगातारचे 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. आणि या दर्जाचे जे क्रिकेट आहे ते पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आतुर असतात. रात्रभर ते देखील जागत असतात. यावेळेला स्ट्रोक खेळला आहे, समोर खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेत. 2 फिल्डर प्रयत्न करतायत बॉल रोखण्याचा आणि त्या ठिकाणी फिरोज आले, बॉलला अडवतायत. तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत. महत्वाची मॅच असणार आहे. अखिल भारतीय स्तरावरील हे दर्जेदार क्रिकेट आमदार चषकाचं पहिला क्रमांक 5 लाखाचा. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. जगत सरकार यावेळेला बॉल पुढे केला होता आणि बॉलची हवाई यात्रा. जगत सरकार यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार येताना पाहिला मिळेल. मोठा स्ट्रोक खेळला गेला. हा बॉल थोडासा पुढे केला होता, त्याचाच फायदा या ठिकाणी घेतला आणि जगतच्या रडार मध्ये बॉल आला, त्याला लांब लचक पाठवून दिलाय. अमरसाई गोरखपूर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तैमूर मोबाईल नेटवर्क. हो हो, इकडे कमबॅक केलाय. चांगला चेंडू मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिली ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या झाली आहे बिनबाद 11 धावा. अमरसाई गोरखपूर 11. पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने 11 बिना कोई विकेट खोए. अमरसाई गोरखपुर टीम, जगत सरकार और योगेश पेनकर इस वक्त मैदान के ऊपर. पाहूया दुसऱ्या ओव्हरसाठी कुणाला आमंत्रित केलं जाते, कारण बऱ्यापैकी दोन्ही टीम समाधानी असतील. एक टीम या करता कारण रन 11 झालेत आणि एक टीम या करता विकेट त्यांनी नाही गमावली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाईल. एक चांगलं मैदान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकरांनाच काय महाराष्ट्राला पाहायला मिळालं, कारण अशा प्रकारची मैदानं आपल्याकडे मुंबईमध्ये खूप कमी आहेत. नाहीतर मोजकी काही मैदानं सोडली तर डिक्लेअर झोनचं ग्राउंड खेळायचं किंवा डिक्लेअर पद्धतीच्या मैदानावर स्पर्धा खेळायच्या या आपल्याला मुंबईकरांना बरोबर माहिती आहे. परंतु अशाही पद्धतीच्या ग्राउंडवर ज्या वेळेला आपल्याला स्पर्धा खेळायला मिळते, मजा येते. 11 धावा धावफलकावर आहेत. बॉलिंगमध्ये प्रिन्स रॉय येत आहेत. दिल्लीचे बॉलर आहेत. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर एक
पश्चिम बंगाल राज्यातील बॅटर आहे आणि एक महाराष्ट्राचा बॅटर आहे महाडचा. पाहूया प्रिन्स रॉय, त्यांच्याकडे देखील एक वेगळं कौशल्य गोलंदाजीचं असते, दाखवावं लागणार आहे. 11 धावा धावफलकावर. दुसऱ्या ओव्हरसाठी प्रिन्स आलेले आहेत. सारखा सगळ्या संघांच्या जबरदस्त आणि पॉवरफुल पाहायला मिळाल्या. या वेळेला पटकन तर खेळला गेलाय, तिकडे फिल्डर येत आहेत, हातातून बॉल निसटला, थोडा मिड ऑफच्या दिशेने होते. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 12 वर जाताना पाहायला मिळेल. वेळ लावतो क्रिकेटचा खेळ आणि म्हणून तर आपण लांबून लांबून या मॅचेस पाहायला येतो. युट्यूबला सुद्धा मॅच दिसते, परंतु मैदानात येऊन मॅच पाहण्याची एक वेगळीच मजा आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा इकडे प्रेक्षक मुंबईकर दाखल होत आहेत. मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूची जी शहरं आहेत, मीरा भाईंदर, त्याचबरोबर वसई, विरार, नालासोपारा, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अगदी या परिसरामधून देखील कोणी दिव्यावरून आलं असेल किंवा पनवेलवरून सुद्धा त्यांचंही स्वागत आहे आणि मुंबईच्या प्रत्येक उपनगरातून आलेल्या प्रेक्षकाचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू. हो हो, कमी गतीचा बॉल, अंदाज नव्हता आला जगत यांना देखील आणि समोर गोलंदाज देखील चेंडू अडवण्याचा प्रयत्न. महेश येत आहे तिकडे. धावसंख्या जर पाहिलं तर 13 वर जाताना पाहायला मिळते. एक एक बॉल हा अगदी निर्णायक असणार आहे. योग्य ठिकाणी तो टाकायचा आहे, योग्य ठिकाणी तो टोलवायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. बॉलरचं हे काम आहे बॅटरचा रोकायचं आणि बॅटरचं हे काम आहे की बॉलरचा आलेला हा चेंडू धावेमध्ये परावर्तित करायचा आहे. त्याच्यासाठी जे त्यांना प्रयत्न करायचे आहेत. योगेश पेनकर बॅटिंगसाठी. यावेळेला स्ट्रोक खेळला योगेश पेनकर यांच्या बॅट मधून बॉलची हवाई सफर. याही वेळेला बॉल सीमारेषा ओलांडतोय. सिक्सर. फायटर जेटची फाईट सुरू झाली आहे आणि इकडे प्रेक्षकांची गर्दी पहा. काय ठेवायला देखील जागा नाही. ज्या ज्या ठिकाणावरून मॅच दिसते ना त्या त्या ठिकाणी तुम्हाला प्रेक्षकच पाहायला मिळतील आणि म्हणूनच मुंबईला सगळेच खेळून सांगते इकडे खेळायला तर मजा येते आणि इकडले प्रेक्षक जीवापाड क्रिकेटवर प्रेम करणारी ही मायानगरी मुंबई आहे. आणखीन एक याही वेळेला बॉलची हवाई सफर आणि बॉलला पाठवलं जात आहे सीमा रेषा पार. षटकार येताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे आमदार साहेब. आमदार चषक ज्या ठिकाणी लिहिलाय ना तर आमदार साहेबांना देखील या ठिकाणी सलाम करतायत योगेश पेनकर साहेब. पहिल्याच प्रयत्नात चांगली स्पर्धा तुम्ही आयोजित केली आहे आणि योगेश पाहत होते बॉल चाललाय कुठे तर यस, जिकडे आमदार लिहिलंय तिकडेच मात्र आदळलाय हा चेंडू. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळतात. गिअर चेंज केलाय योगेश पेनकर यांनी. बॅक टू बॅक 2 सिक्सर त्यांच्या बॅटमधून आलेत. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तैमूर नेटवर्क मोबाईल एका बाजूला पाहायला मिळते तर अमर साई गोरखपूर एका बाजूला आपला पाहायला मिळत आहे. योगेश पेनकर लगातारचे 2 षटकार. थोडासा दबाव प्रिन्सवरचा त्यांनी वाढवलेला आहे. या वेळेला बॉलला जाऊ दिलंय. पंच आमच्याकडे वळतायत कळवतात आता व्हाईट बॉल आहे. 2 षटकार जे कुठेतरी आले ना त्याचा हा थोडासा दबाव इकडे पाहायला मिळतोय आणि हा व्हाईट बॉल देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. 26 धावा धावफलकावर दुसरी ओव्हर सुरू आहे. 2 बलाढ्य संघांमधील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. योगेश पेनकर याही वेळेला बॅट वेगात फिरवली खरी. तिकडे मिडॉनच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय. एक नंतर तिकडेही मिळणार आहे. विकेट आलेली नाहीये आणि त्या उलट जर पाहिलं तर चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते. 27 धावा म्हणजे चांगली सुरुवात. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न आणि एवढं सगळं एवढं चांगलं ग्राउंड हिरवळ चारी बाजूला पाहायला मिळते. एक वेगळीच मजा मुंबईकरांनी गेली काही दिवस घेतली आणि इंटरच्या मॅचेस उद्या सुद्धा असणार आहेत. उद्या सकाळी 10:30चा रिपोर्टिंग आणि 11 वाजल्यापासून त्या मॅच कायम असणार आहेत कारण 16 इंटरच्या टीम आहेत आणि त्यांच्यामध्ये लीग मॅचेस आहेत. या वेळेला पुन्हा एकदा बिग हिट पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि एक चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. लोकल बॉय म्हणजे फिरोज त्या ठिकाणी होते. पकडली कॅच, आली विकेट. प्रिन्सला मिळतंय यश. फटका खेळला खरा परंतु टायमिंग ते नाही होऊ शकलं. नाराज आहे त्या ठिकाणी जगत. माघारी परतताना पाहायला मिळत आहेत.
जगत बाद झाल्यानंतर एक डावखुरी हाताचा बॅटर माघारी परततो. दुसऱ्या डावखुरी हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूची चर्चा आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिल्लीचा जातोय. आता पश्चिम बंगाल राज्यातील खेळाडू बाहेर येतात तर दिल्लीचे खेळाडू मैदानात जात आहेत. संजू कनोजिया. संजू कनोजिया आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये योगेश पेनकर पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे आणि ही जमेची बाब आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 27 धावा धाव फलकावर, म्हणजे धावा ही चिंतेची बाब नाहीये. विकेट एकच आली आहे परंतु धावसंख्या बऱ्यापैकी बनलेली आहे. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि 3 ओव्हरमध्ये कुठेतरी एक 30-35 जरी रन आल्या तरी एक चांगली फाईट होऊ शकते आणि त्याच्यामुळे प्रयत्न हाच असणार आहे की जास्तीत जास्त धावा बनवायच्या. 27 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विकेट तर आलेली आहे. पाहूया बॉलिंगमध्ये पुन्हा परिवर्तन केलंय. आशिष मेहरोल यांना आमंत्रित करण्यात आलंय. मागील 2 हंगाम जर पाहिलं तर या आशिषची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिला. नो डाऊट खूप चांगली फलंदाजी देखील करतात आशिष आणि अलीकडच्या कालावधीमध्ये आशिष यांच्या अष्टपैलू कामगिरीची चर्चा सातत्याने होते. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा किंवा उसळी घेणारा चेंडू देखील पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे या ठिकाणी 28 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ रात्र रात्र जागायला लावणारा, खेळायचा असेल तर मजाच येते आणि पाहायला सुद्धा मजाच येते. बरेचसे खेळाडू यंगस्टर्स पाहायला आले असतील की व्यावसायिक क्रिकेट कसं आहे पाहायला. यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न झालाय. गॅप मध्येच खेळला हा बॉल. वाह, योगेश पेनकर यांच्या बॅटमधून एक दर्जेदार चौकार आलाय. 4. हा बॉल थोडासा पुढे केला होता आणि त्याच्यानंतर पॉवर जनरेट केली, पुढे पाठवला. पाठीमागे प्रोटेक्शन नव्हतं. प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते. हलकीशी हेलिकॉप्टरची झलक देखील होती या स्ट्रोकमध्ये. पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर 32 धावा धावफलकावर तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. डॉट बॉल किंवा विकेट घ्यावे लागत असते लागतील गोलंदाजी टीमला. या वेळेला हा बॉल फटका फसताना पाहिला मिळतोय. योगेश पेनकर यांच्यासाठीची रणनीती आशिष यांची यशस्वी होताना पाहिला मिळते. विकेट आली आहे महत्वपूर्ण. योगेश आउट. आणि वेळ झाली होती या ठिकाणी. विकेट तर आलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. मुंबईचे एक जबरदस्त बॅटर योगेश पेनकर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. चांगली या ठिकाणी कामगिरी होताना पाहायला मिळाली गोलंदाजांची. योगेश यांनी देखील चांगला स्टार्ट दिला परंतु सिक्सर किंग बांद्रा मुंबईचे श्रेयस कदम यांचे मैदानातील कदम आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी ते करतील. संजू कनोजिया जोडीला आहे. बत्तीस धावा धावफलकावर आहेत. 2 विकेट माघारी परतताना देखील पाहायला मिळालेल्या आहेत. या वेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये असं वाटलं. काहीतरी वेगळं करतात आणि त्यावेळेला एक चांगल्या टप्प्याचा चेंडू तिकडे सादर देखील करताना पाहायला मिळाले. धावसंख्या 33 वर जाते. 2 विकेट परतलेले आहेत माघारी. तिसरं षटक मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. खरे एकंदरीत 5 षटकांची असणारी ही लढत देखील आपल्याला पाहायला मिळते. अर्धा डाव इकडे झालाय. 33 रन म्हणजे बॅटिंग करणारी टीम सध्या तरी समाधानकारक स्थितीमध्ये आहे खरी, परंतु समोर देखील तेवढेच चांगले बॅटर पाहायला मिळतात. इन फॉर्म असणारे महेश नानगुडे, त्याचबरोबर केतन मात्रे, एकाहून एक सरस बॅटर मात्र इकडे तैमूर नेटवर्क मोबाईल या टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला उडवलाय बॉल. हा थोडासा पुढे केला होता आणि त्याच्यानंतर संजू कनोजिया यांनी फटका तर चांगला खेळलाय परंतु तिकडे एफर्ट्स देखील तेवढेच चांगले पाहायला मिळाले. असं एका क्षणी वाटलं बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय की काय, परंतु तिकडे एकच रन मिळेल.
धावसंख्या पुन्हा 1ने पुढे जाईल. एक चौकार आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल. आशिष मात्र या धावसंख्येला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु एक विध्वंसक बॅटर म्हणून सध्याच्याकडला भारतभर चर्चा आहे श्रेयस यांची देखील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि हे पहा, हा प्लेअर कोणत्याही बाजूला कसाही फटका खेळू शकतो, त्याचं उदाहरण पाहायला मिळालं. बॉल सीमारेषा पार, 4. पॉवरफुल स्ट्रोक, ताकद असते त्यांच्या फटक्यामध्ये. आणि तेच इकडे पाहायला मिळालं. पहिले शफल झाले होते, ते शफल झाले म्हणून बॉल आणखी बाहेर टाकला आणि बाहेर टाकलेला बॉल मैदानाच्या बाहेर मारलाय. विविध अँगलने मात्र या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. पाठीमागच्या पायावर वजन ट्रान्सफर केलं आणि त्याच्यानंतर बॉल फेकून दिला सीमारेच्या पलीकडे. यावेळेला चांगला बॉल, त्याचा सन्मान दिला. इकडे सिंगल आणि ही एक चांगली बाब आहे चांगल्या क्रिकेटपटूची देखील, कारण प्रत्येक बॉलवर षटकार नाही तर तुम्हाला सिंगलही घ्यायचे. चांगल्या बॉलला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावर आहेत. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. किती धावा बनवल्या जातील हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. अमरसाई गोरखपूर, सागर रामवानी आणि कंपनी प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. या मैदानात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि मुंबईकर प्रेक्षक मोठ्या संख्येने मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. ज्येष्ठ खेळाडू आलेत, यंगस्टर देखील येताना पाहायला मिळत, लहान मुले देखील आलेले आहेत. जशी जागा मिळेल ना त्या त्या ठिकाणी बसून या मॅचेसचा आनंद घेताना पाहायला मिळतात हे मुंबईकर प्रेक्षक. आणि सगळ्यांना सपोर्ट मुंबईकर प्रेक्षकांची आणखीन एक खासियत असते. खेळाडू मुंबईचा असू देत, मुंबईच्या बाहेरचा असू देत, महाराष्ट्राचा असू देत, महाराष्ट्राच्या बाहेरचा असू देत, तो चांगला खेळणार ना त्यांना सपोर्ट करण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांना चांगलं क्रिकेट पाहायचं असतं. आर्यन भोईर येताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. भिवंडीच्या हायवे दिवे गावचे असणारे गोलंदाज आहेत, युवा गोलंदाज आहेत. चांगली छाप सोडली आहे या हंगामात आपल्या गोलंदाजच्या जोरावर. समोर तेवढेच 2 ताकदवर बॅटर सुद्धा आहेत. त्याच्यामुळे हे षटक तेवढंच महत्त्वाचं असेल. 3 ओव्हर नंतर 39. आर्यन समोर आहे श्रेयस आणि बऱ्याचदा एकत्र देखील खेळलेले आहेत. लहान वयातच व्यावसायिक क्रिकेटमध्ये दाखल झालेला हा भिवंडीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. तर आता श्रेयसने मागील 7-8 वर्ष स्वतःला बऱ्यापैकी सिद्ध केलंय आणि खूप सारी मेहनत केली आहे या स्टेजपर्यंत येण्यासाठी. यावेळेला अवसळी होती, त्याचा फायदा या ठिकाणी घेत असताना स्ट्रोक खेळलाय खरा, सीमारेषा दिशेने निघालाय, एफर्ट्स होते, परंतु बॉल कुठे थांबतोय, तो सीमारेषेच्या पलीकडेच जातोय. 4. या चौकाराणीची धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 43 वर. ओव्हर नंबर मार्गस्थ असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे 4. क्रिकेट रसिक नॉर्मली पहिल्यांदा असं असायचं की शनिवारी रात्री गर्दी असायची, परंतु आज ऑड डेला सुद्धा एवढी मोठी गर्दी पाहायला मिळते. कारण मॅच तर आहे, परंतु बऱ्याचशा स्पर्धा, कारण उद्यापासून पुण्याला प्रहारला, बेळगावला देखील काही टीमला जायचं आहे, राजनंदिनी ट्रॉफी घ्यायला कलकत्त्याला बऱ्याचशा टीमला जायचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. ISPLचे देखील वेध लागलेले आहेत. बऱ्याचशा स्पर्धा आपल्या भेटीला येतील. त्यानंतर सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. मधल्या कालावधीमध्ये सुद्धा क्रिकेट थांबणार नाहीये. स्थानिक खेळाडूंसाठी सुद्धा गावनिहाय, तालुकानिहाय, इंटरच्या स्पर्धा, प्रीमियर लीग होणारच आहेत. ऑप्टमच्या बाहेर बॉल, ऑप्टमच्या बाहेर बॉल, बराचसा बाहेर टाकलाय. श्रेयससाठी थोडंसं बाहेर किंवा थोडासा लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून राहतोय, परंतु त्या प्रयत्नात आता व्हाईट बॉल आलेला आहे. धावसंख्या 44 झाली आहे. आर्यन विरुद्ध श्रेयस अशी ही लढत या ठिकाणी पाहायला मिळते. तैमूर नेटवर्क मोबाईल विरुद्ध जर पाहिलं तर अमरसाई गोरखपूर अशी ही मॅच. हा बॉल थोडासा पुढे केला होता, त्याच्यानंतर एक ताकदवर फटका येताना पाहायला मिळतोय. फिल्डर आहे तिकडे नागेश वाडेकर. मुंबईत मागील 2-3 वर्षात चर्चेतील आलेलं आणखीन एक नाव. काल एक आगळी वेगळी कॅच घेतली आणि माझ्या मते मिलियन्सपेक्षा जास्त. पूर्वी सेम अशाच प्रकारच्या कॅचेस आम्ही पिंटू पार्चाला देखील घेताना पाहिलंय.
ओ हो, एक क्षणी पहिल्यांदा असं वाटलं की संजूच्या बॅटमधून खूप लांबवर फटका गेलाय, परंतु तिकडे नागेश आहेत. नागेशने पकडली कॅच आणि आर्यनला मिळतंय यश. आणखीन एक विकेट. नागेशने आजही एक कॅच पकडली आणि काल जी कॅच पकडली आहे 2.3 मिलियन्स लोकांनी ती कॅच म्हणजे तब्बल 23 लाखापेक्षा जास्त लोकांनी एका रात्रीमध्ये एका दिवसामध्ये त्या कॅचला पाहिलंय. वा 70-70 स्पोर्ट्सवर इंस्टाग्राम पेजवर. त्याच्यामुळे इंस्टाग्राम पेजवर सुद्धा या स्पर्धेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला पाहिजे ते इंस्टाही फॉलो करा आणि 70-70 स्पोर्ट्स ही यूट्यूब चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करा. चौथी ओव्हर सुरू आहे. 45 धावा धाव फलकावर. दोन्ही बाजूने मॅच आहे, बॅलन्स आहे. असं नाहीये की एकाच बाजूने हा सामना चाललेला आहे. असं वाटतंय काही चांगले स्ट्रोक येत आहेत तर विकेटही येत आहेत आणि विकेट येत आहे असं वाटतंय त्यावेळेला काही चांगले स्ट्रोकही येत आहेत. श्रेयसची साथ देण्यासाठी कोल्हापूरचे सिक्सर किंग नितीन माटुंगे 2, एक मुंबईचा सिक्सर किंग, एक कोल्हापूरचे सिक्सर किंग, असे 2 सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु आर्यन भोईर सुद्धा मिस्ट्री गोलंदाज आहेत. त्यांची गोलंदाजी समजणं तेवढं सोपं नाहीये. थोडंसं अवघड देखील असतं त्यांची गोलंदाजी समजणं. बॉल रिलीज करण्याची त्यांची पद्धत, बॉल रिलीज करताना ती जंप घेतात, बॉल रिलीज करतात. हे थोडंसं अवघड आहे करण्यासाठी. त्याच्यामुळे हा गोलंदाज थोडासा वेगळा बनतो आणि त्यांना यश देखील मिळतंय. विकेट आली आहे आणि ते देखील संजू कनोजासारखी एक मोठी विकेट आलेली आहे. 45 रन झालेत. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आणि आपण पाहत आहोत मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये आमदार चषकासारखी एक भव्य दिव्य स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात मन जिंकून घेतलीत आयोजकांनी. कारण एवढं मोठं आणि त्याचबरोबरीने पारितोषिकही मोठं आहे आणि प्रेक्षकांची गर्दी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आर्यन. प्रेक्षक खुश असतील. आज या सगळ्यांचा खेळ पाहण्याची संधी त्यांना मिळते जोगेश्वरीमध्ये. यावेळेला वेगवान फटका खेळला जरूर आहे. बॉल निघालाय सीमारेषा दिशेने. तिकडे पुन्हा क्षेत्ररक्षक आलेत खरे. एकदा घेतली आहे, फेकी केली आहे आणि पाहूया बाद होताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त थ्रो देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवलं या ठिकाणी आणि माघारी परतताना पाहायला मिळत आहेत नितीन. फटका चांगला होता. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला खरा, परंतु तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. माझ्या मते नजबुल त्या ठिकाणी होते. इजाज कुरेशी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. उर्वरित चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न मानस त्यांचा देखील असणार आहे. सुरुवातीला 2 ओव्हरला 26-27 ची स्टार्ट पाहिल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी एक धावसंख्या 70 पर्यंत जाईल, परंतु तिला थोडासा लगाम घातलाय. परंतु अजूनही 8 बॉल बाकी आहेत आणि जर का 3-4 जरी बाहेर गेले तर धावसंख्या बनणार आहे. परंतु मोठे स्ट्रोकही खेळायचे आणि सिंगल डबल देखील काढायचे. परंतु आर्यनच्या हातात चेंडू देणं हा निर्णय आतापर्यंत कर्णधाराचा सक्सेस राहिलाय आकाशचा. मझरभाई अरुण खान आणि यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अरुण खान साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली. मुंबई नगरीमध्ये, जोगेश्वरी नगरीमध्ये. या जोगेश्वरी नगरीला दहीहंडीची नगरी देखील म्हटलं जातं, कारण मुंबई महाराष्ट्रातील नामवंत गोविंद पथकं देखील या जोगेश्वरी नगरीमध्ये आहेत. पहिला बॉल त्यांच्यासाठी टाकलाय, टप्पा पडतोय, बाहेर टर्न होतोय, थोडासा कमी गतीने आला, चांगल्या टप्प्यावर पडला आणि तो बाहेर गेलाय. बॅटचा फ्लो थोडासा अगोदर जाताना पाहायला मिळतोय. अँगल बनवला बॉलने, थोडीशी अतिरिक्त उसळी देखील पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. युवा आर्यन भोईर या मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळत आहे. 46 धावा धावफलकावर आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. या ओव्हरमध्ये धावसंख्येला लगाम घालण्याचं काम आर्यन भोईर यांनी केलेलं आहे. समोर एजाज आहे, त्यांना तुम्ही जास्त काळ शांत नाही ठेवू शकत. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतात आपल्या श्रेयस. वेगातील बॉल पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, तिकडनं खेळला जरूर, परंतु एक पेक्षा जास्त काही नाहीये. आर्यनचं हे षटक चांगलंच राहिलं. एक चौकार आला, एक व्हाईट बॉल देखील येताना पाहायला मिळाला, परंतु या ओव्हरमध्ये
8 रन येताना पाहायला मिळत आहेत आणि एका संघामधून एक खेळाडू सातत्याने खेळतानाही पाहायला मिळतात, परंतु आज दोघांनाही जिंकायचे. 47 रन धावफलकावर पाहायला मिळतात. आर्यनने फक्त 8 रन दिले. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. या महत्त्वपूर्ण मॅच म्हणजे सेमीफायनल नंबर 2 मध्ये एक शेवटची ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे. जसा दसरा दसऱ्याला मात्र आपण सगळेच या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात करतो. खेळपट्टी, बॅट, बॉल, स्टंप या सगळ्यांची पूजा करून टेनिस बॉलकडे वळतो. त्या अगोदर आपण मुंबईमध्ये 4 महिने पावसाळी क्रिकेटही खेळतो आणि एकदा का हंगामाला सुरुवात झाली तर मात्र हे टेनिस बॉलचं क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. कुठे गावासाठी खेळलं जातं, कुठे तालुक्यासाठी, कुठे ओव्हर 40साठी. आपल्याकडे मुंबईमध्ये जर पाहिलं तर कुठे बिल्डिंगसाठी, कुठे चाळीसाठी, कुठे सोसायटीसाठी, कुठे विभागासाठी, कुठे प्रभागासाठी असं वेगवेगळ्या फॉर्मॅटचे क्रिकेट आपल्याला खुणावू लागतात आणि आपण हे क्रिकेट मात्र मोठ्या प्रमाणावर खेळतो. कुठे अंडरआर्म खेळतो, कुठे ओव्हरआर्म खेळतो, कुठे प्लास्टिक बॉलने खेळतो, कुठे रबर बॉलने खेळतो, तर कुठे टेनिस बॉलने खेळतो. कुठे 4 ओव्हरचं खेळतो, कुठे 5 ओव्हरचं खेळतो, कुठे 6 ओव्हरचं खेळतो, तर काही ठिकाणी 8 ओव्हरचं देखील खेळतो. कुठे दिवसाचं खेळतो, तर कुठे रात्रीचं खेळतो. आपण या क्रिकेटचा आनंद घेतो आणि म्हणूनच ही मुंबईची सगळी क्रिकेटप्रेमी जनता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर, मुंबईच नाही अख्खा महाराष्ट्र आणि भारत वेळ लावलंय या क्रिकेटच्या खेळाने आणि त्यातल्या त्यात हाच खेळ जर आपला स्थानिक टेनिस क्रिकेटचा असेल तर आपल्याला तो खूप आवडतो. सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. जाऊयात शेवटच्या षटकामध्ये आणि त्याचबरोबरीने एक अनोखा असा संदेश देखील मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्यांना देण्याचं काम मात्र आयोजकांनी केलंय. यावेळेला हा बॉलची हवाई यात्रा, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत आकाश. आणखीन एक विकेट या ठिकाणी येत आहे. अक्षय पाटील यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला खरा, परंतु इकडे आली विकेट. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी एक संदेश दिलेला आहे. अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नका, ड्रग्सचं तुम्ही सेवन करू नका आणि इतरांना करूनही देऊ नका. हा एक चांगला संदेश. तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊ लागलेली आहे आणि त्याच्यामधून त्यांना रोखण्याचा प्रयत्न आपण करा. इतरांनाही करू देऊ नका. हा संदेश मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिलाय, म्हणून आयोजकांचं कौतुक. मजरबाई आपलं कौतुक आणि आपल्या सगळ्या टीमचं कौतुक, कारण फक्त स्पर्धा नाही आपण भरवत आहात, एक चांगला संदेश देखील देत आहात. विकेट येताना पाहायला मिळते अलिबागच्या नौखार गावचे अक्षय पाटील म्हणजेच मोण्या आले बॉलिंगला आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट घेतलेली आहे. धावसंख्या थोडीशी अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 47 धावा धावफलकावर आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एजाज माघारी परतल्यानंतर मैदानात नवीन बॅटर कृष्णा गवडी जाताना पाहायला मिळत आहेत. सुप्रीमो ट्रॉफीची मात्र बेस्ट बॅटरचा सुप्रीमो ट्रॉफीचा पुरस्कार मिळवलेला हा खेळाडू, नुकताच उत्तर प्रदेशात एक 4 व्हीलर कार जिंकणारा हा खेळाडू, सिरसाट स्पोर्ट देखील मधून मात्र चर्चेला आला हा खेळाडू, धाराशिव जिल्ह्यातून आणि तुळजापूर तालुक्यातून तुळजाभवानी मातेच्या तुळजापूरमधून मात्र दाखल झालेला आहे या क्रीडा नगरीमध्ये. पाहूया समोर रायगडच्या अलिबागचे एक दर्जेदार खेळाडू अक्षय पाटील देखील पाहायला मिळत आहेत. 5 बॉल बाकी आहेत आणि तुम्हाला सिद्ध करायला एक बॉल सुद्धा काफी असतो. पाहूया या 5 बॉलमध्ये काय होणार, किती धावा बनणार. 47 सध्या झालेल्या आहेत. हो, आणखीन एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचा ऑफ बाहेर टाकलाय. हिट करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केलाय खरा, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. महेश नांदगुडे लगेच बॅकअपला त्या ठिकाणी आलेले आहेत. धावसंख्या 48 झाली आहे. मजा येणार आहे ही मॅच पाहण्यासाठी सुद्धा आणि त्यासाठी प्रेक्षक या ठिकाणी आतुर आहेत. मोठ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांनी गर्दी करत आहेत. कृष्णा गवळी, श्रेयस कदम सगळेच म्हणत असतील यार श्रेयस मैदानात आहे तर एका दुसरा बाहेर मारणारच. पाहूया, ती अपेक्षा त्यांच्याकडनं आहे आणि त्यांचं कामच ते आहे लांबच लांबवर षटकार मारणं. आज टीमला गरज आहे. श्रेयस पुन्हा एकदा टीमला संकटातून बाहेर काढतील का, त्यांच्या बॅटमधून मोठा फटका येईल का पाहायचं आहे. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल अक्षय यांच्याकडून टाकला गेला जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र विकेट या ठिकाणी येते रनआउटच्या स्वरूपातील. कृष्णा गवळी रनआउटच्या स्वरूपातील माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. मागील 3 षटकात जी गोलंदाजी झाली ना ती जबरदस्त झाली. आशिष मेहरोल, त्यानंतर जर पाहिलं तर आर्यन भोईर यांच्याकडून चांगलं षटक आलं. अक्षय पाटील भले शेवटचा षटक आहे आणि त्याच्यामध्ये देखील चांगली कामगिरी इकडे करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच प्रयत्नात एक मोठं आयोजन.
पुन्हा एकदा अक्षय पाटील आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय तर खरा परंतु पाहूयात किती धावा त्या ठिकाणी मिळतील. चांगली गोलंदाजी केली, अक्षय पाटीलचं कौतुक करावंच लागेल. वा अक्षय पाटील शेवटच्या ओव्हरमध्ये जी गोलंदाजी केली आहे ना ती लाजबाब. शेवटची ओव्हर आणि श्रेयस सारखा बॅटर असताना जी जबरदस्त गोलंदाजी झाली आहे तिचं कौतुक करावंच लागेल. अक्षयने दिल्या फक्त 6 रन, 1 विकेट सुद्धा घेतली. धावसंख्या झाली आहे 53. जिंकण्यासाठी पाहिजे 54, परंतु या 54 देखील कमी नाही आहेत. फाईट करण्यासाठी काफी आहेत आणि त्याच्यामुळे ही मॅच रंगू शकते. योगेश पेनकर चांगली सुरुवात केली. 6 बॉलमध्ये 18 ते बाद झाले. त्यानंतर जगत सरकार 8 बॉलमध्ये 11, बऱ्यापैकी धावसंख्या झाली. संजूने नाराज केले या मॅचमध्ये 1, श्रेयस कदम 16 केल्या 9 बॉलमध्ये, नितीन माटुंगे 1, एजाज कुरेशी 1, कृष्णा गवळी 1, 4 रनआउट पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर धावसंख्या 53 पाहायला मिळाली. 4 एक्स्ट्रा देखील या डाबामध्ये पाहायला मिळाले. गोलंदाजीसाठी आशिष मेहरोल 2 ओव्हर त्यांनी केल्या, थोडेसे महागडे राहिले. सुरुवातीच्या ओव्हर केल्या होत्या 23 रन त्यामध्ये आले, 1 विकेट घेतली. प्रिन्स हँडसम 1 ओव्हर 16, महागडे षटक राहिलं, 1 विकेट मात्र त्यांनी घेतली. आणि आर्यन भोईर 1 ओव्हर 8 रन 1 विकेट. अक्षय पाटील 1 ओव्हर फक्त 6 रन आणि 1 विकेट. विकेट जर पाहिलं पहिली 27, दुसरी 32, तिसरी 45, चौथी 46, पाचवी 47, सहावी 49, सातवी 52, आठवी 53. तशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा रोशनजी पातळे यांना आमंत्रित करील. मुंबईचा समालोचनातील एक गोड आवाज आणि रोशनजी पातळे सर यांना आमंत्रित करतोय. इंतकाब फारुकी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूयात. या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी फारुकी साहेब आपण उपस्थित राहिलात, आपला सन्मान केला जातोय. मजरबाई आहेत त्याच ठिकाणी. आमदार अरुण खान साहेब यांच्या शुभ हस्ते फारुकी साहेबांचा हा सन्मान आपण करतोय. आमदार चषकाच्या या पहिल्या पर्वामध्ये आपण उपस्थित झालात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला केला जातोय विशेष सन्मान. आणि जशी डावाला सुरुवात होईल जाऊयात पुन्हा एकदा. शिवडीचा गोड आवाज रोशन पाताडे सर. चला धन्यवाद पुन्हा एकदा चंद्रकांत शेट्टी सर. ही क्रिकेट बेडी जनता आपण बघताय 70-70 लाईव्ह वरती. पाठलाग करायचा 54 धावांचा, जवळपास 11चा रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. अगदी प्रत्येक कानाकोपऱ्यात चर्चा आहे की आज आमदार चषक 2025च्या या पहिल्या पर्वाचा विजेता कोण असणार. ऑल इंडिया ओपन क्रिकेट आहे आणि आज आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी, त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी, त्याचा खेळ बघण्यासाठी मात्र ही सर्व दर्शक जनता, ही प्रेक्षक जनता आवडीनं आज जवळपास 12:30 वाजून गेलेले आहेत. आणि तरी सुद्धा मैदानावरती इतकी 1 वाजलाय आणि तरी सुद्धा आपण जवळपास पाहतोय मैदानावरती लाखोंची गर्दी आहे. सलामीची जोडी मैदानावरती आहे. आज महाराष्ट्राच्या आणि भारताच्या टेनिस क्रिकेट पटलावरती गाजणारे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम वाकळण 39 टू व्हीलर यांच्या नावावरती आज नुकत्याच झालेल्या आहेत. असं मॅन फ्रॉम वाकळण केतन म्हात्रे आणि त्याच्या सोबत फलंदाजीसाठी मॅन फ्रॉम बावधन तालुका मुळशी मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या जोडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. महेश नांदगुडे 70-70 लाईव्ह वरती आपण ही स्पर्धा पाहताय.
तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. वर्सोवा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय हरुण खान साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आणि सेकंड सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतेय. 5 षटकांच्या सामन्यादरम्यान 54 धावांचा पाठलाग करायचा आहे मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवरती कोण असेल? यष्टीरक्षक म्हणून तर आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता योगेश पेंडकर फायटर जेट आहेत. परंतु आज एक महत्वपूर्ण मॅच, मेगा फायनल पासून मात्र एक इनिंग लांब, फक्त 5 ओव्हरचा खेळ आणि कृष्णा गवळी यांच्या जागेवरती इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अनुराग शारसर आपल्याला पाहायला मिळेल या मॅच दरम्यान. एक महत्वाची लढत दोन्ही टीम साठी. सुरुवात कशी असेल? महेश नांदगुडे. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि टेलिव्हिजन वरती सध्या अमूल बॉडी वॉर्मरची ऍडव्हर्टाईज खूप गाजते आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पतला आहे लेकिन गरम आहे. तसाच हा फलंदाज आहे. अगदी कमी वेळात आणि अगदी ग्रामीण क्रिकेट पासून आपल्या क्रिकेटची कारकीर्द सुरू करत असताना आज संपूर्ण भारताच्या क्रिकेट टेनिस पटलावरती नावात आहे चर्चा. आणि पहिलाच बॉल शॉर्ट फाईन लेग डोक्यावरून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश नांदगुडेच्या बॅटमधून करारा प्रहार, बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि आला ह्या आमदार चषक चौकार. काय म्हणावं या बॅटिंगला? मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. ये तो ताकी ताकी है, पिक्चर अभी बाकी है. नजर जमवली पहिल्याच बॉलवर, उत्तर दिलंय गोलंदाजाला. इम्पॅक्ट प्लेअरच्या गोलंदाजीवरती आक्रमण, इरादे मात्र या ठिकाणी फुल ठरवण्याचा प्रयत्न महेश नांदगुडे कडून. स्ट्राइक रोटेट केली आहे. केतन वामन मात्रे स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल. 39 टू व्हीलर बाईक त्याच्या नावावरती. आज आपल्या मुंबईकरांचं मनोरंजन करण्यासाठी तो मैदानामध्ये आहे. स्पर्धा कोणाची आहे तर सन्माननीय कार्यसम्राट दमदार निष्ठावंत आमदार हरुण खान साहेबांची. खर्चा बडा है, चर्चा भी बड़ा होना चाहिए. आगाज केलाय. अंजाम काय येणार या मॅचचा? 54 धावांचा पाठलाग. अनुराग शारसर गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या 2 बॉल मध्ये 5. तैमूर नेटवर्क मोबाईल. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती इरादा केलाय पक्का. बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. केतन वामन मात्रे ब्रँडेड षटकार. सरळ बॅटने पहिल्या चेंडूला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरून पाठवलंय. सीधी बॅट, नो बकवास. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हरला आणि क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. श्रेयश विद्याधर कदमच्या डोक्यावरून बॉल पुन्हा एकदा 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावांसाठी मिनी हेलिकॉप्टर. 6 नाही मिळाले परंतु 4 नक्कीच मिळणार. आणि हीच खासियत आहे, हेच वैशिष्ट्य आहे त्यांच्या फलंदाजीचं. का मला 39 टू व्हीलर बाईक बक्षीस म्हणून मिळाले आहेत याचं जिवंत उदाहरण आज तो मैदानावरती दाखवतोय. आणि अशा 39 बाईक बऱ्याच मित्रांमध्ये त्यांनी मात्र भेट म्हणून दिलेले आहेत. आणि 5 4 व्हीलर पण आहेत. काय जबरदस्त सुरुवात आहे. 4 बॉल मध्ये 15 बनले आहेत.
सामना संपल्यानंतर मात्र फणसे साहेबांना विनंती आहे आपण कुठेही जाऊ नका. सामनावीराचा पुरस्कार सुद्धा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे. 4-1-6-4 असं मात्र पहिल्या 4 चेंडूचं विश्लेषण. वेल बिगिन इज अ हाफ डन. हाफ डन म्हणावंच लागेल कारण अर्धा खेळ तर त्यांनी पूर्ण केलाय. 2 चेंडूत 10 वर केतन तर महेश नानगुडे 2 चेंडूत 5 वर. आणखीन एक मिस टाइम स्ट्रोक म्हणावा लागेल. फिल्डर डाऊन दी बॉल आणि इथे मात्र केतन वामन म्हात्रेची खेळी समाप्त. अमित नाईक आले बॉल खाली, पकडला जातो झेल आणि समाप्त होतोय केतन म्हात्रेचा खेळ. 3 चेंडूत 10 धावा. जबरदस्त स्ट्राईक रेट. 3-3-3.33 333.33च्या स्ट्राईक रेटने या जमवल्या धावा. 3 बॉल 10 धावांवरती केतन म्हात्रे बाद. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. बॅटचा चेहरा मात्र बराच वरती राहिला. उंची चांगली, लांबी कमी आणि गोलंदाज अनुरागला मिळते विकेटची हमी. शेरा सव्वा शेर. एक से बढ़कर एक. भारताच्या टेनिस क्रिकेट पटलावरचे तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आज मित्रांनो हारून खान साहेबांचं आयोजन आवडलं असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या आयोजनासाठी. टाळ्या कमी, शिट्ट्या जास्त वाजतायत समोरून. हरकत नाही. तालियों की कमी यहां पर महसूस हो रही है. जरा दर्शकों से दरख्वास्त एक बार जोरदार तालियां हारून खान साहब जी के इस आयोजन के लिए हो जाए. हर कोने से आवाज गूंजेगी. वर्सोवा विधानसभा का मान सम्मान, वर्सोवा की आन बान शान जनाब हारून खान साहब, बहुत बहुत धन्यवाद इस टूर्नामेंट के लिए. नागेश वाडेकर आएंगे मैदान के अंदर. क्या कैच पकड़ा था. सबसे ज्यादा व्यूज आई है इस टूर्नामेंट में नागेश वाडेकर के उस अनोखे अंदाज के पकड़े गए हुए कैच के लिए. इस बार पहली गेंद हवा में खेल दिया. फील्डर आए गेंद के नीचे, नहीं कर पाए जज और निकल गई ये गेंद हाथ से. नागेश वाडेकर को मिला है जीवन दान. कॉलिंग में गड़बड़ी वहां पर दोनों खिलाड़ियों के बीच में. संजू के हाथ से ये कैच निकल गई. आपसी चर्चा वहां पर जरूर हुई कैच छूटने के बाद. चलिए फिर से एक बार हौसला दिलाया, कोई बात नहीं, पर कैचेस विन द मैचेस. आज थिसारा परेरा के सपने में भी वो कैच आता होगा जब रोहित शर्मा का कैच छूटने के बाद 264 रन बनाए थे रोहित शर्मा जी ने. एक वर्ल्ड रिकॉर्ड बनाता हुआ एक कैच कितना अहम होता है. क्रिकेट में उस कैच का कितना महत्व होता है वो आज पता होगा. सपना टूटा इस बार गेंदबाज का. शायद वहां पर एक विकेट मिल सकती थी और वो बड़ी विकेट हो सकती थी. 24 में अब 38 की आवश्यकता. 4 ओवर का खेल शेष. पहले ओवर के बाद 1 विकेट और 16 रन. राजू पालदी पहली गेंद. इस बार कवर्स की दिशा में ड्राइव किया गेंद को. पहला तो आसानी से मुकम्मल किया, दूसरे की कोई गुंजाइश नहीं. योगेश पेंडकर फाइटर जेट मैदान के अंदर है. एक अच्छी शुरुआत दी थी, एक अच्छा स्टार्ट दिया था दोनों बल्लेबाज ने. केतन म्हात्रे आउट होकर वापस लौटे. नागेश वाडेकर जैसे एक विस्फोटक बल्लेबाज अब मैदान के अंदर. 2 गेंदे 2 रन, 2 गेंदे 5 रन. महेश नांदगुड़े 9 बजकर जैसे कि शुरुआत हुई थी इस टूर्नामेंट के आज शाम में इवनिंग के सेशन में, जैसे कि इस मुकाबले की शुरुआत हुई थी अंधेरा पड़ने के बाद फ्लड लाइट्स में, रनों की जो संख्या है वो थोड़ी सी कम होती हुई नजर आई. इस बार टाइमिंग के साथ खेला गया शॉट, लेकिन इस बार ताकत अधूरी पड़ गई और सीधे फील्डर के हाथ में. इजाज कुरैशी वहां पर बॉल के नीचे थे, कोई गलती नहीं और एक बड़ा विकेट. महेश नांदगुड़े बैक टू द पवेलियन. ओपनिंग पेयर अब पूरा पवेलियन की दिशा में लौट चुका है.
प्रारंभी और आरंभी दोनों बल्लेबाज अब डगआउट में जाकर बैठ चुके हैं। वापसी कभी भी हो सकती है, वार पलटवार क्रिकेट में कब कैसा हो यह बताया नहीं जा सकता, कोई भविष्यवाणी नहीं कर सकता क्रिकेट के इस मैदान पर। आखिरी पल तक लड़ना होगा। कल भी हमने कहा था जब इंटर वर्सोवा विधानसभा की लोकल टीम का खेल चल रहा था कि मन के जीते जीत है, मन के हारे हार, और हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार। प्रथमेश आए हैं मैदान के अंदर, आई मास्क पहने हुए। अब 17 पर 2, 1.2 गेंदों की समाप्ति के बाद अमर साई गोरखपुर और दूसरी तरफ जैसे कि हम देख पा रहे तैमूर नेटवर्क मोबाइल। एक बड़ी जिम्मेदारी अब इन दोनों बल्लेबाजों के ऊपर, 2 बड़ी विकेटों के बाद थोड़ा सा प्रेशर तो जरूर होगा। हमेशा कहता आया हूं कि क्रिकेट के इस मैच में कोई भी रण संख्या ये जीत की गारंटी आपको नहीं दे सकती। लो स्कोरिंग मैच हो, हाई स्कोरिंग मैच हो, कभी क्या होगा यह बताया नहीं जा सकता। इस बार पहली गेंद उल्टे बैट से खेलने का प्रयास, ऑफ स्टंप के खूब ज्यादा ही बाहर रखी थी ये गेंद इस बार राजू पालधी ने, और एक बिंदी गेंद के साथ 30 ओवर के तीसरे गेंद की समाप्ति। अपने गेंदबाजी के अनुसार फील्डिंग सजाई है, जाल बिछाया, लेकिन जाल में गेंदबाजों को बल्लेबाजों को फंसाना पड़ेगा। कदमों का इस्तेमाल, फुल टॉस बनाया, आगे बढ़कर आए थे, फील्डर डाउन दी बॉल, और यहां पर एक बेहतरीन प्रयास किया। अच्छे एफर्ट्स वहां पर, इस एफर्ट्स की तारीफ करनी होगी। जगत सरकार वहां पर, आज पूरे भारत से खिलाड़ी आए हैं, कोई राजस्थान से आया है, कोई गुजरात से आया है, कोई बंगाल से आया है। देश के कोने कोने से खिलाड़ी आज यहां पर पहुंचे हैं। देश की आर्थिक राजधानी मुंबई में 5 लाख नगद राशि का इनाम, और इस बार बेहतरीन टाइमिंग, और यह गेंद सीधे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। प्रथमेश के बैट से यह पहला सिक्सर। जगह बनाई और गेंद को उसकी जगह दिखाई। ओवर पिच गेंद, राइट इन आर्क एंड आउट ऑफ द पार्क, स्टैंड एंड डिलीवर्ड। और एक गेंद इस बार आगे बढ़कर चलकर जरूर आए थे, थ्रू दी कवर्स खेलने का प्रयास था, फील्डर वहां पर मौजूद। धीरे धीरे अब ये खेल जो है वो अंतिम क्षणों में पहुंचता हुआ। ऑल इंडिया ओपन हाफ का ये आखिरी दिन होगा, आज ही के दिन आपको रिजल्ट मिलेगा इस टूर्नामेंट का। सेमीफाइनल से फाइनल की तरफ आगे बढ़ने के लिए दोनों टीमें अब पूरी लड़ाई करती हुई, पूरी तैयारी दिखाई है। 18 में 28 की आवश्यकता, फिलहाल स्कोर कार्ड पर 2 ओवर के समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर 26 रन। एक क्वालिटी क्रिकेट एक्सपीरियंस करने का मौका है मुंबई कर क्रिकेट प्रेमी जनता के पास, दर्शकों के पास। 18 में 28 की जरूरत, यानी आसपास 9.33 के रिक्वायर्ड रन रेट के साथ अब आने वाली 3 ओवर में बल्लेबाजी करनी होगी। नागेश वाड़ेकर 2 गेंदों में 2 और प्रथमेश मात्रे 4 गेंदों में 9 पर बल्लेबाजी करते हुए। अब किसे चुना जाएगा गेंदबाजी करने के लिए, थोड़ा सा विचार विनिमय वहां पर बिल्कुल जारी है। दोनों टीमें वहां पर पूरी ताकत के साथ आज मैदान पर उतरी है। पहला सेमीफाइनल का मुकाबला जो बिल्कुल एक तरफा रहा, 40 रन पर पारी सिमट चुकी थी कांदारी किंग्स, और दूसरी तरफ से एमयूसीसी ओडिशा ने वो 40 रनों का लक्ष्य बहुत आसानी के साथ पूरा किया। अब बॉलिंग मार्क पर आएंगे विकी भोईर। 18 गेंदों में 28 की आवश्यकता। अमर साई गोरखपुर और तैमूर नेटवर्क मोबाइल के बीच चलता हुआ यह मुकाबला। लेफ्ट हैंडेड बैट्समैन मैदान के अंदर है प्रथमेश मात्रे, साथ ही साथ नागेश वाड़ेकर।
दोनों टीमें जो है वो जीतने की पूरी कोशिश करेंगे। कौन नहीं चाहता कि आमदार ट्रॉफी हम साथ में लेकर जाए, 5 लाख रुपए का नगद इनाम हम भी जीते। पहली गेंद स्क्वायर कट का प्रयास, डीप में मात्र प्रोटेक्शन, वहां पर बैकवर्ड स्क्वायर लेग, बैकवर्ड पॉइंट की तरफ फील्डर गलती कर बैठे और गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी। ये ऐसी गलतियां आप करोगे तो यहां पर 5 लाख और 3 लाख नुकसान है आपका। पहली गेंद थी 1 ओवर की और फील्डर पर थोड़ी सी नाराजगी जरूर व्यक्त करेंगे वहां पर गेंदबाज विकी भोईर। अब समीकरण बदलता हुआ 17 में 24 की आवश्यकता। फिर से एक बार स्टीयर किया गेंद को, हल्के हाथों से खेलने का प्रयास, संजू के हाथों में जाती हुई गेंद, सिंगल मात्र आसानी से पूरा करेंगे दोनों बल्लेबाज। आक्रामकता संयम दोनों दिखाया है। शुरुआती 2 बड़े बल्लेबाज आउट होने के बाद अब नागेश वाडेकर और प्रथमेश म्हात्रे पर यह जिम्मा आकर रुका हुआ है। चलिए देखते हैं अब क्या करेंगे। नागेश वाडेकर से भी बड़ी अपेक्षाएं होंगी। फिलहाल मुंबई के टेनिस क्रिकेट विश्व के इस जगत के एक बड़े बल्लेबाज के तौर पर जाना जाता है। एक विस्फोटक पारी खेलने की महारत हासिल ये बल्लेबाज। और देखिए फिर से एक बार नापा तोला, बल्ला बोला, भेज दिया आसमान में और एक गोला। नागेश का बल्ला माशाअल्लाह, क्या स्ट्रोक खेला है। मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर ये छक्का, बिल्कुल दर्शक दीर्घा में जाकर पहुंचता हुआ। मंजिल क्या है, रास्ता क्या है, हौसला है तो फासला क्या है। फिर से एक बार पॉइंट के ऊपर से नजाकत भरा ये शॉट और एक गेंद 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर। हमारे अंपायर हेमंत शेट्टी जी आपको देखने मिलेंगे मेगा स्क्रीन पर चौके का इशारा दर्शाते हुए। ऑप्शन के बाहर पटकी हुई गेंद और पॉइंट के फील्डर को लांगती हुई सीधे बाउंड्री के पार जाती हुई, रन मिलेंगे 4। बैकफुट का बहुत बढ़िया इस्तेमाल, विड ट्रांसफर किया अपने पिछले कदम पर और अब 14 गेंदे 13 रन जरूरी होंगे इस मैच को जीतने के लिए। छोड़ दिया गया इस बार, जाने दिया, रास्ता बनाया गेंद के लिए। योगेश पेंडकर वहां पर थोड़े से अब प्रेशर में दिखाई दे रहे हैं मैदान के अंदर। जैसे कि हम देख पा रहे विकेट कीपर की एक बखूबी भूमिका उन्होंने निभाई है पूरे टूर्नामेंट के माध्यम से। एज ए कैप्टन थोड़ा सा प्रेशर उनके ऊपर जरूर होगा। यहां पर एक स्लोअर 1 गति में थोड़ा सा परिवर्तन किया। तैयार नहीं थे नागेश वाडेकर जैसे कि इस स्ट्रोक को खेलने के लिए, थोड़े से डबल माइंड होते हुए नजर आए। दोहरी मनस्थिति में बिंदी गेंद के साथ अब आखिरी गेंद बची है इस ओवर की। 42 रन 2 विकेटों के नुकसान पर 13 गेंदें बची है, 12 का पीछा अभी भी करना बाकी है। वापसी कभी भी हो सकती है, तीखी गेंदबाजी की जरूरत, सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करनी पड़ेगी। लेकिन सामने नागेश वाडेकर और प्रथमेश म्हात्रे जैसे विस्फोटक बल्लेबाज। विकी भोईर की आखिरी गेंद और यह गेंद विकेट कीपर को चीरते हुए सीधे लॉन्ग स्टॉप रीजन बाउंड्री लाइन के बाहर। 22 के तौर पर ये 4 रन, ये नसीब का चौका। एक्शन रिप्ले में देखेंगे, टिप्पा गिरा, विकेटों के पीछे बाउंस मिली, उछाल भरी इस गेंद पर विकेटकीपर योगेश पेंडकर को पार करते हुए बाउंड्री लाइन के पार जाएगी गेंद 4 रन के लिए। मेहनत तो आप पूरी करेंगे लेकिन नसीब का साथ होना भी आपके साथ बहुत जरूरी है। कंपैरिजन आप देख पा रहे हैं आफ्टर 3 ओवर्स तैमूर नेटवर्क मोबाइल की स्थिति है 46 पर 2, अमरसाई गोरखपुर की स्थिति थी 39 पर 2, यानी ज्यादा फर्क है नहीं। अब 12 गेंदों का खेल बचा है।
ये मैनहट्टन आप देख पाएंगे आमदार चषक 2025 के सेमीफाइनल नंबर 2 का। किस प्रकार विकेटें आई थी, किस प्रकार रन आए थे। नीले रंग में अमरसाई गोरखपुर का और लाल रंग में तैमूर मोबाइल नेटवर्क। 12 गेंदे 8 रन की आवश्यकता है सिर्फ। अब एक तीखी गेंदबाजी, आग उगलने वाली गेंदबाजी की जरूरत। बॉलिंग मार्क पर एक विकल्प है विजय पावले जैसे गेंदबाज। अब विजय पावले पर भी एक बड़ा जिम्मा होगा। चर्चा हो रही है दोनों बल्लेबाजों के बीच। केतन भी अंदर गए थे, थोड़ा सा कान मंत्र वहां पर दिया। मुझे लगता है बताया तो यही होगा कि ज्यादा जल्दबाजी नहीं करनी है, विकेट नहीं गंवानी है, डॉट बॉल नहीं देने हैं सामने वाले गेंदबाज को। और बल्लेबाजी के लिए फिलहाल स्ट्राइक पर प्रथमेश म्हात्रे आपको दिखाई देंगे। 70-70 लाइव के माध्यम से इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण 9 अलग अलग हाई डेफिनेशन कैमरा के साथ आज ये सीधा प्रसारण आप देख पाएंगे अलग अलग एंगल्स के साथ। विजय पावले क्या करेंगे अपनी टीम की जीत के लिए, जीतना सभी को है। पहली गेंद होगी विजय पावले की और पहली गेंद पर बड़ा प्रहार और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर। प्रथमेश म्हात्रे ब्रांडेड सिक्सर। अब ये मैच जो है वो एक तरफ समाप्ति हुआ है ऐसा कहना चाहूंगा। 2 रन की मात्र आवश्यकता बची हुई 11 गेंदों में। क्या बल्लेबाजी की है, आक्रामकता यहां पर पूरी झलकी है बल्लेबाज प्रथमेश म्हात्रे द्वारा। थोड़ी सी रुकावट वहां पर। आज मन बनाकर आए थे, निश्चित कर आए थे कि इस टूर्नामेंट के फाइनल तक हमें जरूर पहुंचना है। और इस शॉट के साथ तैमूर नेटवर्क मोबाइल मेगा फाइनल में एक बड़ी जीत दर्ज की अपने नाम पर प्रथमेश म्हात्रे इस चौके के साथ। क्या शॉट खेला है, स्वीपर कवर बाउंड्री लाइन के बाहर। ये विजय चौका विजय के गेंदबाजी पर। लाजवाब बल्लेबाजी, हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख और हार जा चाहे जिंदगी में सब कुछ लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, यही कहना चाहूंगा। लाजवाब पारी खेली आज दोनों बल्लेबाजों ने। वेरी हार्ड लक, वेरी बैड लक। अब देखा जाएगा इस आमदार ट्रॉफी 2025 का विजेता कौन होगा। योगेश पेनकर 6 में 18 बनाए, श्रेयस कदम 9 में 16 बनाए, जगत सरकार 8 में 11, संजू कनौजिया 2 में 1। बॉलिंग समरी अगर देखें तो अक्षय पाटिल 1 ओवर किया, 6 रन देकर 1 विकेट। प्रिंस हैंडसम 1 ओवर 16 देकर 1 विकेट। आर्यन भोईर 1 ओवर 8 देकर 1 विकेट। आशीष मेहरोल 2 ओवर किए, 23 रन खर्च किए, 1 विकेट उन्होंने भी चटकाई। तैमूर नेटवर्क मोबाइल प्रथमेश म्हात्रे 300 का स्ट्राइक रेट, 8 गेंदों में 24 पर नॉट आउट। नागेश वाडेकर 200 का स्ट्राइक रेट, 6 गेंदों में 12 नॉट आउट। केतन म्हात्रे 3 में 10, महेश नानगुडे 3 में 5, अनुराग सरसर 1 ओवर 16 रन 1 विकेट। राजू पाल्दी 1 ओवर 10 रन 1 विकेट। विकी भोईर 1 ओवर 16 रन कोई विकेट नहीं। और विजय पावले बिना किसी विकेट के 10 रन